एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। परंडा येथील सावंत कुटुंबातील अनेकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। यामुळे आता नव्या राजकीय हालचालींना वेग आलाय। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तसेच पक्षाच्या धोरणावर विश्वास ठेवत धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्री धनंजय सावंत यांच्या पत्नी सौ ज्योतिताई सावंत, शिवगिरी ॲग्रोचे व्हाईस चेअरमन श्री संजय सावंत यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश सोहळा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते प्रदेश भाजप कार्यालयात पार पडलाय। यावेळी आमदार राणा जगदीश सिंह पाटील तसेच मल्हार दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सावंत परिवारासोबत शिवसेना जिल्हा समन्वयक श्री गौतम लटके, उपजिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मोहिते, शिवसेना तालुका संघटक व संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुकाध्यक्ष परंडा येथील जयदेव बाप्पा गोपणे तसेच अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामुळे आता धाराशिव जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी राजकीय घडामोडींवर याचा परिणाम होण्याचे चिन्ह दिसत आहे। मुख्य संपादक समीर ओवाड, आवाज गावाकडचा न्यूज, परंडा। ज्योतिताई महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। धाराशिव जिल्हा फार चर्चेत असलेला जिल्हा आहे। राणा पाटलांनी एकंदरीत करेक्ट कार्यक्रम करत तुमचा भाजपमध्ये पक्षप्रवेश घडवून आणलेला आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय घडलं की नेमकं तुम्हाला भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा लागला? भूमपरंडावाशीचा विकास करायचा असेल तर नक्कीच आता आम्ही पक्षप्रवेश केलाय तर होईलच आता बीजेपी कडून। ओके, नाही बीजेपी मध्ये तुमचा जाहीर पक्षप्रवेश झालाय, संजय दादा आपण सोबत होते। एकंदरीत या प्रकरणामध्ये आपण बघायला गेलं तर भूमपरंडाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत आहे, ते शिवसेनेचे शिंदेचे शिलेदार आहेत। तुम्हाला का वाटलं की भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा लागला? काय प्रतिक्रिया काय आहे तुमची एकंदरीत? कार्यकर्ते नाराज झाले बरेच तिकडचे, पण कुणावरती नाराज? आता स्पेसिफिक नाव तर नाही घेणार मी कोणाचं, पण विद्यमान आमदारांवरती असं बोलायचं तुम्हाला? नाही तसं स्पेसिफिक नाव नाही घेणार मी कोणाचं, पण आता बघतोय आपण तिकडची परिस्थिती पण काय, एवढं जे काय झालं तिकडं त्याच्यावरती आता आहे। काय झालंय थोडं सविस्तर सांगा, नेमकं का म्हणजे निर्णय का घ्यावा लागला? थोडं सविस्तर सांगा। सगळ्यांच्या विचारानेच हे सगळं डिसिजन घेतलं गेलंय। म्हणजे कार्यकर्त्यांचं जे काय डिसिजन होतं हे सगळ्यांनी ठरवून नाही का, म्हणून त्यांना न्याय भेटायसाठी मग हे डिसिजन घेतलं गेले। हो, कन्या। तर एकंदरीत हा डिसिजन घेताना किंवा हा निर्णय घेताना किती कठीण गेलं असं वाटतंय? कारण की घरामध्ये सर्व राजकीय परिवार आहे तुमचा। तसं खूप कठीणच होतंय सगळं जे काय झालं ते, पण आता अगदी सगळं व्यवस्थित होईल। कसं काय कसं जुळून येईल असं वाटतं तुम्हाला? आता बीजेपी मध्ये प्रवेश केलाय म्हणल्यावर आता होईलच। ओके, बीजेपी मध्ये पक्षप्रवेश केलाय तुम्ही, काय आश्वासन मिळालं किंवा काय एकंदरीत अपेक्षा आहे? काही अशी काही अपेक्षा आहे? नक्कीच विकास झाला। भूमपरंडामध्ये आणखी काय समस्या आहेत असं वाटतंय की ज्याला तुम्हाला भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याच्या नंतर न्याय मिळेल असं वाटतंय? कार्यकर्त्यांसाठीच त्यांना न्याय भेटा म्हणून। आता सांगा, मी सांगतो। सगळी दिदी दादा, तुमचं मार्गदर्शनमध्ये स्वागत आहे। कसं जुळून आणलंय भाजप पक्षप्रवेश झालाय? नाही, जुळून आणलं असं नाहीये की एक कार्यकर्त्यांसाठी जो लढा उभा केला होता मी, मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सांगितलं होतं, त्या पद्धतीने हा लढा कार्यकर्त्यांसाठी उभा केलेला होता आणि कार्यकर्त्याच्या पक्षात मी आलोय कार्यकर्ता म्हणून। आणि या माध्यमातून मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देता येईल म्हणून आम्ही आज माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। राणादादा हे भारतीय जनता पार्टीचे आमच्या धाराशिव जिल्ह्याचे नेते आहेत। तिथले सगळेच भारतीय जनता पार्टीचे सगळे, सुजितसिंह ठाकूर साहेब आहेत, राणादादा आहेत, मल्हारदादा पाटील आहेत, दत्ताभाऊ कुलकर्णी आहेत, अशा सगळ्याच नेत्यांनी मला या पक्षप्रवेशासाठी सगळ्यांचीच मला मदत झालेली आहे। मन की बात करून राणा पाटलांनी तुमचा पक्षप्रवेश करून आणलाय बीजेपी मध्ये, काय मन की बात झाली? मन की बात नाही, पडद्याच्या मागे मोठ्या हालचाली म्हणजे कामाच्याच। ज्या काही गोष्टी ज्या माझ्या भागामध्ये पूर्वी विकास झाला, पण
कुठंतरी ब्रेक झाल्यासारखं झालं. आज आमचं 2019लाच उजनीचं पाणी आम्हाला मराठवाड्याला येणार होतं, आज तागात ते आलं नाही. या सगळ्या गोष्टीचा एक सारांश विचार करून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली, सर्वसामान्य शेतकऱ्यांची एक बैठक झाली, त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला. बऱ्याच महिन्यांची खतखत होती, आज ती संपली असं म्हणायचं का? नाही, खतखत नाही. कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी कार्यकर्त्याच्या पक्षात आलोय. निश्चित आज या आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेतात. या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊ तेही स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेतात. त्यामुळे हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, एकमेकाचं सुखदुःख वाटून घेऊन काम करणारा पक्ष आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. निश्चित या सगळ्या कार्यकर्त्याच्या विचारातून आमच्या शेतकऱ्याचं काहीतरी बल होईल असं मला वाटतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. त्यांना पण माझा प्रश्न होता की जे विद्यमान आमदार आहेत किंवा ज्या प्रकारे एकंदरीत धाराशिवमध्ये चाललंय राजकारण, त्याचा किती प्रभाव पडतो एकंदरीत? कारण की तानाजी सावंत विद्यमान आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, मोठं प्रश्न आहे. नाही, तानाजी सावंत साहेब हे विद्यमान आमदार आहेत, मोठं प्रस्तही आहे. पण हे सगळी ताकद एक सगळ्या कार्यकर्त्यांची होती आणि कार्यकर्ता कुठंतरी दुखावला, म्हणूनच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. ओके, भविष्यात परत काही करेक्ट कार्यक्रम होईल असं वाटतं? करेक्ट कार्यक्रम कार्यकर्त्यांबरोबर झाला ना. आता कार्यकर्त्याच्या पक्षात आलो. तुम्हाला हा पक्षप्रवेश कुणाला काही मेसेज होता का, सूचक इशारा होता का? हे बघा, काम करणारा माणूस हा त्याचं काम प्रामाणिकपणे करत जातो. त्यामुळं सूचक इशारा ज्यांनी घ्यायचा त्यांनी घ्यावा, आपण म्हणायचं काही कारण नाही. थँक्यू. धन्यवाद.